ओ ओ ओ अहो काय झालं घाबरायला एवढं? मीच आहे ना. मग काय एवढं मला झोपीत उठावलं तर दचाकलो ना मी. काय दचकायची गरज नाही. बरं आहे का ना. माझं आज काय म्हणणं आहे माहिती का? आज अख्खा दिवस आपण दोघं सोबतच राहायचं. आपण दोघं सोबतच राहायचंय अख्खा दिवस. हा ये ना. अहो मी काय म्हणते ते पूर्ण ऐकून घेत जावा. आज अख्खा दिवस आहे ना. मग मी तेच म्हणतोय ना अख्खा दिवस आपण. मग तुम्ही अख्खा दिवस आज मला द्यायचा का माहितीये का? ये ना मग. कारण की तुमची पगार झाली. पगार झाली म्हणून. हा मग बरं आहे का ना. आज तुमची पगार झाली ना तर माझी इच्छा अशी आहे की आज तुमची पगार झाली म्हणून तुम्ही मला सकाळ सकाळ पार्लरला घेऊन जायचं, दुपारी शॉपिंगला घेऊन जायचं आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं. सकाळी पार्लरला घेऊन जायचं, दुपारी शॉपिंगला घेऊन जायचं, संध्याकाळी जेवायला न्यायचं हॉटेलमध्ये मस्त मोठ्या. आणि दुसऱ्या दिवशी ताट घेऊन भीक मागायला जायचं. नाही मग घरी खायचं ना अनपाणी शिजवून. सगळं पगार उडावल्यावर तुझ्यावरच दुसऱ्या दिवशी भीकच मागायची पाळी. मी नाही येणार पण बिस्किट मागायला. तुमचं तुम्हीच बघा काय असेल ते. होय. हा मी नाही येणार. मला लाज वाटते भीक मागायची म्हणून मी नाही येणार. तुम्हाला जायचं असलं तर जाऊ. पार्लरला कशाला जायचंय तुला? अहो माझे केस सर करायचे कसले झालेत बघा. हे बघा इतके वाकडे तिकडे होऊन बसलेत ना केस. हे मला अजिबात असले केस आवडत नाहीत. केस सरळ करायचे म्हणून मला पार्लरला जायचंय. मग मला पार्लर घेऊन चला. केस सरळ करायच्यात म्हणून पार्लरला जायचंय? अगं घरीच कर ना केस सरळ. अहो होत नाहीत ना. होत नाहीत? हा अगं तो आमचा अख्खं खानदान 7 पिढ्या सरळ केल्याचं तुला नुसती साधी केस सरळ व्हाय ना. मला पार्लर मध्ये नेणार का नाही तेवढं सांगा. बाकीचं नका लगेच काय बी खुसपाट काढू भांडणं काढण्यासारखी. आणि तुम्ही आज किती बी भांडणं काढले ना तरी मी भांडण काढू देणार नाही. कारण की आज मला एकदम मस्त राहायचं, एकदम फिरायला जायचंय, हॉटेलमध्ये जेवायला जायचंय. पगार झालाय ना म्हणून तू आज लाडीगुडी चालली. नाही तर इतर वेळेस तुला नुसतं बहानाच पाहिजे असतोय. तोडातनं शब्द निघोस तर बाया वाचकीने अंगावी ती. पण आज नाही येणार. पगार झालाय ना म्हणून येणार नाहीच. हा बरं चला ना. ओ चला उरका बरं. काम कर, मला झोपायचंय. तू जा पार्लर मध्ये तिथनं हे कर, स्कॅनर पाठव त्यांचा, मी तुला फोन पे करतो. काय गरज नाही. म्हणजे तुम्ही मला तिथं गेलं का तुम्ही म्हणतात कर पार्लर मध्ये मेकअप सरळ केस कर आणि तिथं परत खर्च हे एवढं झालाय तेवढं झालाय म्हणलं मी तुम्हाला फोन केला तुम्ही फोन उचलता का? अजिबात उचलत नाही. गेलेच बी तुम्ही मला तसंच फसवलं. म्हणले जा पार्लर मध्ये स्कॅनर पाठव मी तुला पैसे पाठवते. आणि फोन तरी उचलला का? बरं झालं माझ्या पर्समध्ये 1000 रुपये होते. नाही तर त्या पार्लरवाल्यांनी मला हाण बाहेर पाठवलं असतं. पैसे नाही कशाला आले पार्लर मध्ये म्हणून. अगं तुला सांगितलं ना मागच्या वेळेस काय झालं. फोन मी सायलेंट केला आणि झोपलो होतो. ह्यावेळेस फोन सायलेंट पेन करू नका काय नका. तुमचं तुम्ही चला. कसं असतं माहिती का, बाहेर आपण काय खरेदी करायला गेलो किंवा पार्लरमध्ये गेलो ना ATM सोबत असलेली मजा वेगळीच असते. त्यामुळे तुम्हीच चला माझ्यासोबत. नाही त्याच्यापेक्षा तू जा आपलं आणि काय घ्यायचंय ते घे. मी तुला फोन पे करेन, तू स्कॅनर पाठव, मला झोपू दे. तुम्हाला यायचंय का नाही माझ्यासोबत? मी आता येऊ शकत नाही. एक काम कर, माझं रात्री जागरण झालं या. रात्री नाईट केली, नाईट ड्युटी केली का नाही? मी केली का नाही? केली. मग माझं झालं रात्री जागरण. आता मला झोपायचंय. आणि एक काम कर, 5 वाजता मला उठव. किती? 5 वाजता उठवायचंय ना? पण मी तुम्हाला बोलणार नाही आता. उठा नाही तर नका उठू. का नाही? मला पार्लरला घेऊन चला. मी नाही येणार पार्लरला. मी तुम्हाला नाही बोलणार म्हणजे नाहीच बोलणार. एक तर तुम्ही मला पार्लरला घेऊन जायचं, संध्याकाळी जेवायला हॉटेलमध्ये घेऊन जायचं, शॉपिंग करून द्यायची, तरच माझ्यासोबत बोलायचं. नाही तर मला बोलायचं नाही. एक तर महिना अखेरला किती माझा हाल असतंय. पार्लरला जायला नसतंय, चेहरा धुवायला जाता येत नाही, केस सरळ करायला जाता येत नाही, काही शॉपिंगला जाता येत नाही. महिना अखेर मी कशी तर काढते. पण महिन्याच्या पहिल्या तारखेला तर 1 तारखेला तुमचं पेमेंट होतंय तर ठीक आहे ना. मग द्या ना मला आता पैसे. मी महिनाभर वेट करत असते पैशासाठी. मी काय येत नाही गडे, मला झोपू दे. मला 5 वाजता ये, जरा महत्वाचं काम आहे. त्या टायमिंगला मला उठव. घरातली कामं करताना कमत नाही हो. आता नको करू. आज तुम्ही मला बाहेर घेऊन गेलात ना तरच बरं आहे. नाही तर मी आज घरात स्वयंपाक करत नसते, घरातले कामं करत नसते, संध्याकाळी जेवायला बी देत नसते आणि घरातल्या अजिबात काही कामाला हात लावत नसते. मी नसते बोलत म्हणजे नसतेच बोलत तुम्हाला. एक तर मला पैसे द्या तरच मी बोलणार, नाही तर बोलणार नाही. नको बोलू, पण मला 5 वाजता उठव. जा जा आता, मला झोपू दे.
तुला सांगितलेलं आलं ना लक्षात? मला 5 वाजता उठव. बरं तू नका का बोला ना, हे एक काम कर, 5 वाजता मला उठव. आणि ते श्राव्या कुठे गेली? आला का? अरे श्राव्या कुठे गेली ते मी विचारतोय तुला. हे काय करायला लागली? हे काय? श्राव्या चुलतीच्या घरी गेली, मी तो आतापासूनच चालू केलं होय नाही बोलायला. असल्या चिट्ट्याचा पाट्या चालू केल्या काय लगेच? बरं ठीक आहे, जाऊ दे. चुलतीच्या घरी गेली ते असं ते राहू दे, झोपतो मी. हे काय अजून आहे आता? काय अक्षर आहे? मांजराचं पाय कुत्र्याला आणि कुत्र्याचा पाय मांजराला. काय लिहिलंय? येताना भाजीपाला आणा, किराणा आणा, दळण आणा. बरं बरं आणतो. इधर अजून चिठ्ठी. यात काय काय लिहिती ती कोणाला कळना ना वाळना बाबा. जाऊ दे, काय लिहिलंय काय जण. आणा येईन. हा तू जे सांगितलं तेवढी सगळी कामं करतो मी. जाता तू. आणि मला 5 वाजता उठव म्हणजे उठव. मला लय महत्वाचं काम आहे. 5 वाजता नाही उठवलं ना तर लय अवघड होईल माझं. काय? जा आता 5 वाजता उठव मला. मच्छर लय चावतात गड्या. काय मच्छर चावतात, झोपूच द्यायला. हा इतका अंधार पडलाय. वाजलेत किती? 6 वाजलेत घड्याळात. आणि 5 वाजता तर बायकोला उठव म्हणलं होतं आणि पार घड्याळात 6 वाजले तरी बायकोने मला उठावलं नाही. काय हिला करावं काय नाही बाबा, असले झालंय. ए स्वर्णा इकडं आली का तू? तुला मी 5 वाजता उठव म्हणलं होतं ना, मग 6 वाजले तरी का उठवलं नाही तो आम्हाला? ही काय अजून? चिट्ट्याचा खेळ संपलाच नाही अजून. उठा, 5 वाजलेत. आता कसं कळायचं मला ह्या चिठ्ठीत लिहिलेलं उठा 5 वाजलेत म्हणून? ए बाबा इकडे, स्वर्णा इकडे. हे असला खेळ अंगलोट याची पाळी झाली माझी आता. हे नाही बोलायचं. तुला पार्लरला जायचं आहे ना? अजून कुठे जायचं आहे? कुठं फिरायला? अजून गिळायला? ते आपलं हॉटेलमध्ये जेवायला वय. बरं नेतो. पण हे असं कर नको. ह्याच्यामुळे माझं लय मोठं नुकसान झालं बघ. आता 5 वाजता मला जायचं होतं. हे चिठ्ठी काय सांगणार होते मला 5 वाजल्यात उठा, 5 वाजल्यात उठा. ज्ञानार सगळं करतो यासाठी. चालतंय ना, पण बोलायचं काय बंद करू गडे माझ्यासोबत. बोलायला लागली की आता. बोलायला लागले ना? चालतंय. इथून पुढे तू म्हणशील ना ती गोष्ट ऐकत जाईन. पण असले चिठ्ठ्यांचा पट्याचा खेळ नको आपल्याला. हे फाडून टाकलं आणि माझ्या संग बोलत राहा. बोलायचं बंद करू नको मला. चालतंय घेऊ का आवरायला माझं? लगेच जायचं ना? चल. खरं ना? ओके चल.